आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सध्या हवा बदलली आहे आणि यांची बिघडली. घ्या घ्या थंड वारं घ्या. अरे वा, पार्टी चालली वाटतं घरातून बाहेर पडल्याची. बघू काय. वडापाव. ओ सॉरी, आता वडापावचीच पार्टी करावी लागेल ना. भिकाऱ्यासनी त्यातच समाधान मिळतं. असं डोळं वटारून बघू नको अक्षरा. खा वडापाव खा. अरे वा, समदे भिकारी एकत्र चालेत वाटतं. कामिनी, तुला तिजोरीच्या किल्ल्या कशा मिळाल्या? काय फालतू प्रश्न विचारता मामी. घर फोडलंय आपण, तिजोरी काय चीज आहे. ही चतुराता. सुंदर. कामिनी, तुला जे हवंय ते मी सगळं दिलंय ना. मग आता कशाला आलीस तू इथे? कसं आहे अक्षरा, घ्यायचं ते समद घेतलंय. आता घ्यायला नाही, द्यायला आली आहे. आपल्या कसं समद्या इच्छा पूर्ण झाल्या. मग आता जरा भिकाऱ्यासनी दान धर्म करायला पाहिजे ना. पुण्य लागेल मला. कामिनी, दान धर्म करायला लई मोठं मन लागतं. तू काय दान धर्म करणार? दुसऱ्याचं वरबाडून घेणारी तू. तुम्ही काय बी म्हणा, आपल्या अंगाला काही भोक नाही पडत तुमच्या बोलण्याने. पण मी तुम्हा भिकाऱ्यासनी द्यायला ना गिफ्ट आणले. तुला भी घे. असं बघू नका मामी. तुम्ही म्हणलात ना माझं मन मोठं नाही म्हणून. तुमच्यासाठी चादर मोठी आहे बघा. यावरच झोपा. खाली जमिनीवर झोपला तर किडं मुकडं खाऊन टाकतील ना तुम्हाला. यावरच झोपा. आणि उशाला ना मातीची उशी करून झोपा. आणि लई तहान भूक लागली ना तर मस्त वारं खा. आणि रात्री आकाशातले तारे मोजत छान झोपा. आम्ही कुठं राहायचं, काय खायचं आणि काय करायचं याची काळजी तू नको करायला. चल निघतून. आणि एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? तुझ्याकडे घर आहे, प्रॉपर्टी आहे, पैसा आहे, अंगावरचे दागिने आहेत, तरी अगं तू आतनं तडफडतीच आहेस. का माहितीये? कारण तुझ्याकडे प्रेमाची माणसं नाहीयेत अगं, जी माझ्याकडे. आमच्याकडे बघ, आम्ही आता या क्षणालाही सुखीच होत अगं. पण तू अजूनही असंतुष्टच आहेस. आणि यांना काय म्हणालीस? घर फोडलं यांनी. अगं कितीही दयनीय अवस्था झाली ना तरी वाघीण वाघीणच असते.
बघ जरा ह्यांच्याकडे. यांनी एक हाक दिली ना तर अख्खं कोल्हापूर यांच्या बाजूने उभं राहील. आणि तू घराच्या बाहेर पडलीस ना तरी तू करतील लोक तुझ्यावर. अक्षरा, त्यामुळे आता भिकारी कोण आहे हे कळलंच असेल तुला. निघ आता. माझ्या तुकडं पडते आता. काही ध्यानात येते का तुमच्या? काय काही कळते का? आता आपला डाव साधण्यासाठी चांगली संधी साधून आली. आपल्या पायात येणारी मांजर अक्षरा कायमची घरातनं गेली. ते बी बरोबरच आहे म्हणा, पण त्याचा आपल्याला काय फायदा? घ्या ताकाला भांड सोन्याचं, बोक्याला कौतुक लोण्याचं. भाऊ आता आपण आपला फायदा बघायला पाहिजे. उर्वशी, तुझ्या सुपीक डोक्यात नक्की काय पिकतंय? आता आपण कामिनी विरुद्ध बंड करायचं. हा, बंड करायचं. बंड करायचं? अगं आपलं ठरलंय ना, कामिनीला साथ द्यायची, तिची बाजू घ्यायची, मग बंड. अक्षराला घराबाहेर काढेपर्यंतच आपण कामिनीला साथ द्यायची होती. आता आपले खरे रंग दाखवायची वेळ आली. आपण आपला हिस्सा मागायचा. आपण जर आता आपला हिस्सा मागितला नाही ना व, तर ती बया संबे घेऊन बसल आणि आपल्या हातात लोटा देईल. आपली इतक्या वर्षांची मेहनत वाया जाईल. नाही 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 उर्वशी, तुझं म्हणणं पटते बरं का मला. हे असं होतं कामा नाही. आता आपण लवकरात लवकर आपल्या हालचाली सुरू करायला पाहिजे. कुठल्या बी थराला जायची वेळ आली ना तरी मागं फिरायचं नाही, जायचं. काही झालं तरी आपला हक्क घ्यायचाच. वय अजिबात सोडायचं नाही. माझ्याकडे प्लॅन बी रेडी. प्लॅन रेडी? आधीच? मग सांग की. सांगते पण टिकत नाही खोली. कारण